संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत विद्यापीठाच्या इन्क्युबेशन विभागाच्या वतीने स्मार्ट हॅकेथॉन 2024 अमरावती विभागीय स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेमध्ये एकूण 130 प्रकल्पांसाठी अमरावती विभागातून 500 स्पर्धकांनी भाग घेतला। या स्पर्धेत द्वितीय पुरस्कार प्राध्यापक गजानन भारसाखळे यांना ॲग्रीटेक व फूड या शीर्षकाखाली लाकडाऐवजी गायीच्या शेणाच्या गोवऱ्या एक पर्यावरण पूरक ऊर्जा स्रोत या संशोधनाकरता देण्यात आलाय। या स्पर्धेसाठी विभागाद्वारे गठीत स्पर्धा मूल्यांकन कमिटीने निवड केलेल्या 8 स्पर्धकांना उत्तेजनार्थ पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत विद्यापीठाच्या इन्क्युबेशन विभागाच्या वतीने स्मार्ट हॅकेथॉन 2024 अमरावती विभागीय स्पर्धा घेण्यात आली। विद्यापीठ इन्क्युबेशन विभागाद्वारे प्रस्तावित कंपनी निर्माण व स्टार्टअप फंडासाठी मूल्यांकन समितीद्वारे पहिल्या 3 स्पर्धकांची निवड करण्यात आली। यामध्ये प्रथम पुरस्कार वेदांत भेंडकर यांना बोनलिंग संशोधनासाठी, द्वितीय पुरस्कार प्राध्यापक गजानन भारसाखळे यांना ॲग्रीटेक व फूड या शीर्षकाखाली लाकडाऐवजी गायीच्या शेणाच्या गोवऱ्या एक पर्यावरण पूरक ऊर्जा स्रोत या संशोधनाकरता तथा तृतीय पुरस्कार अभिषेक मोडक व अर्जुन माहोरे यांना ड्रोन ॲविक्स या संशोधनाकरता पुरस्कार देण्यात आलाय। अकोला येथील शिवाजी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात कार्यरत प्राध्यापक गजानन भारसाखळे यांनी दर्यापूर तालुक्यातील माहुली धांडे परिसरात स्वतः स्थापन केलेल्या गोरक्षण संस्था स्थळावर गायीच्या शेणात गोमूत्र, सहज उपलब्ध 2 नैसर्गिक वनस्पती व इतर 2 घटक वापरून हे संशोधन कार्य केलंय। कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर रवींद्र कडू, कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे, माजी कुलगुरू डॉक्टर प्रसाद वाडेगावकर, इन्क्युबेशन विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर स्वाती शेरेकर आदींनी त्यांच्या संशोधनाविषयी जाणून घेतलं।